अहो, मी आताच तुम्हाला सांगते, उद्या सकाळच्या वेळी मी सगळ्यांचा स्वयंपाक करणार नाही. मी फक्त मुलांचा आणि तुमचा डब्बा बनवणार आहे. बाकीच्यांनी त्यांचं त्यांचं पाहावं. अगं गीता, आपण एकत्र कुटुंबात राहत आहोत ना, मग असं बोलून कसं चालणार? घरात सगळेच मदत करतात. वहिनी आणि रोहिणी त्यांना जमेल तशी तुला मदत करत असतात. त्या दोघी दररोज शेतात जातात आणि शेतातून कंटाळून येतात. मग तू जरा समजून घे. आई सुद्धा तिच्या परीने तुला काम करू लागते. मग तरी पण तुला प्रॉब्लेम काय आहे? गौतम आपल्या बायकोला समजून सांगत होता. अहो, पण मी किचनमध्ये घुसल्याशिवाय कोणच काम करत नाही. रोज उठून भाजी कोणती बनवायची, कशी बनवायची हे मलाच ठरवावं लागतं. नंतर सकाळच्या वेळी एवढं मोठं पीठ मळून ठेवायचं. नंतर मुलांचा डब्बा, तुमचं झालं की नंतर मग सगळ्यांसाठी नंतर मला अजून भाजी बनवावी लागते. मोठ्या जावबाई तेवढ्या चपात्या लाटतात आणि संध्याकाळी आल्यावर लहान जाऊ रोहिणी तेवढी भाकरी थापते. एवढं केलं म्हणजे झालं त्यांचं काम. नंतर म्हणायला मोकळेच की आम्ही रानात पण काम करायचं आणि घरी आल्यावर पण काम करायचं. मला तर वैताग आलाय नुसता. तुम्हाला नाही समजणार माझं मन. तुम्ही आता काही सुद्धा बोलू नका. माझं खूप डोकं दुखतंय. हे बघ, हे तुझं नेहमीच झालं आहे. बोललो तर बोलू नको म्हणते आणि नाही बोललो तर बोला म्हणते. त्यामुळे मी आता गप्पच बसतो. अगं गीता, त्या दोघी शेतात जातात, घरचं पण काम करतात. त्या दोघी कोणती सुद्धा तक्रार करत नाहीत. मात्र तुझीच नेहमी तक्रार असते. अहो, ते तक्रार कशी करतात? त्यांना माझ्यासारखं डोकं कुठं चालवावं लागतंय? अगं, पण रोज उठून चिडचिड करणं चांगलं नाही. तुलाच त्रास होईल. अहो, मला आता कंटाळा आला आहे एकत्र कुटुंबाचा. अहो ऐका ना, मला आता सहन होत नाही. आपण वेगळे राहायचं का? हे बघ गीता, वेगळं राहण्याचा विषय माझ्या पुढे काढू नकोस. मी त्यांच्याशिवाय, माझ्या परिवाराशिवाय राहू शकत नाही. गौतम त्याचा निर्णय सांगून निघून गेला आणि मस्त वातावरणात जाऊन बसला. त्यामुळे त्याचं डोकं शांत होईल. आईच्या कानावर या नवरा बायकोचे संभाषण पडलं. मुलगा बाहेर गेला म्हणून काळजीपोटी त्या पण बाहेर गेल्या. अरे गौतम, कशामुळे जागरण करत आहे? तुला सकाळ लवकर उठायचं नाही का? जाऊन झोप बर. अगं आई, आतमध्ये खूप गरम होत आहे, त्यामुळे जरा हवेत येऊन बसलो आहे. थोड्या वेळ बसतो आणि जातो झोपायला. बाळा, एक विचारू, जर तुला राग येणार नसेल तर? अगं आई, अशी का बोलते? बिनधास्त बोल. तुला काय बोलायचं आहे ते. हे बघ, माझ्या कानी तुमच्या दोघांचं बोलणं आलं. त्यामुळे मी सांगते की तू जिथे कामाला जातो तिथे एक भाड्याने रूम बघ आणि मग तिथेच इंग्लिश मीडियममध्ये पोरांना शाळेला टाक आणि बिनधास्त तुम्ही राहावा. आमची काळजी करू नकोस. अगं आई, तू हे काय बोलतेस? लहानपणापासून मी तुमच्यापाशी राहिलो आहे आणि आता वेगळं राहायचं सांगत आहेस? हे मला जमणार नाही. बाळा, मी हे तुझ्या भल्यासाठी सांगत आहे. अरे बाळा, रोज उठून तुला तुझ्या बायकोची बोलणी खावी लागतात. त्यामुळे एकदा तिच्या मनासारखं होऊ दे. आई, बाहेर राहणं एवढं सोपं नाही. खूप खर्च होतो. माझ्या पगारामध्ये हे जमणार नाही आणि दोन्ही पण मुलांना इंग्लिश मीडियममध्ये घाल म्हणते. मग त्यांना वेगळे पैसे मी कोठून आणू? अरे गौतम बाळा, थोड्या दिवस जाऊन राहा. तिच्या पण मनाची शांती होईल. आणि जर तुला मुलांचा खर्च भागत नसेल तर मराठी शाळेमध्ये टाक. पण हे रोज रोज तुमच्या दोघांमधले होणारे वाद तरी होणार नाहीत. शेवटी तुझे आई बाबा अजून जिवंत आहेत. त्यामुळे नेहमी या घराची दारे तुमच्यासाठी उघडी राहणार आहेत. आमची अजिबात काळजी करू नकोस. खरं तर आज त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज होती आणि आईने येऊन त्याला आधार दिला. गौतम एका कंपनीमध्ये कामाला होता. त्याच्या घरामध्ये 2 भाव होते. गौतमचा थोरला भाव आणि धाकटा भाव शेती पाहत होते. पोटापुरती शेती होती. त्यामुळे छोटी वहिनी रोहिणी आणि मोठी मनीषा दोघी पण आपल्या नवऱ्यासोबत शेतात कामाला जात होत्या. मोठ्या भावाचा मुलगा आता 10वीत होता आणि मुलगी 8वीत होती आणि छोट्या भावाचा सुद्धा मुलगा अजून लहानच होता आणि त्याला सांभाळण्यासाठी त्याच्या आईचा पूर्ण दिवस जात होता. आणि गौतमला 2 मुले होती. एक 4थीत आणि दुसरा 1लीत होता. त्यामुळे पाठीमागे उरलेलं सगळं काम गीताला करावं लागत होतं. मनीषा आणि रोहिणीपेक्षा गीता खूप शिकलेली होती. त्यामुळे तिला घरातील जिम्मेदारी दिल्या होत्या. त्यामुळे ती शेतात जात नव्हती आणि गौतमला पण नोकरी होती. त्यामुळे तो पण शेतात जात नव्हता आणि गीताला सुद्धा कधीच गरज पडली नाही.
आणि त्यामध्येच कामामध्येच दिवसभर गीताचा वेळ जात होता. छंद म्हणून गीता ब्लाऊज कपडे शिवत होती आणि आता ती बऱ्यापैकी छान शिवत होती, त्यामुळे तिला खूप मागण्या सुद्धा येऊ लागल्या. आणि अशाच टायमाला गीताने आपण वेगळं राहू हा हट्ट त्याच्या पाठीमागे लावला होता. आईला मात्र आपल्याला गौतमची होणारी घुसमट माहीत होती, त्यामुळे आईने खूप प्रेमाने त्याला वेगळे राहण्याचा निर्णय सांगितला. गौतमला तो निर्णय आधी पटला नाही, पण बायकोच्या समाधानासाठी तो तयार झाला. या रोजच्या भांडणापासून मुक्तता मिळेल त्यामुळे तो रूममध्ये आला. रूममध्ये आल्या गीता त्याला म्हणाली की काय ठरलं आहे सांगा तुमचं फायनल, नाही तर मी उद्या कोणाचा स्वयंपाक बनवणार नाही. गौतम तिला म्हणाला की सगळं तुझ्या मनाने होईल, पण जरा वेळ दे, सगळं हे सोपं नाही. हे ऐकल्यानंतर गीता खूप खुश झाली. तिला वाटत होतं की वेगळं राहिल्यावर भारी सुख असतं, त्यामुळे ती आज नवऱ्यावर फार खुश होती. दुसऱ्या दिवशी उठल्यावर गीताने खूप उत्साहात स्वयंपाक केला. त्यानंतर गौतम त्याचा आवरून त्याच्या कामाच्या ठिकाणी गेला आणि तिथेच 4,000 रुपयांची एक भाड्याची खोली पाहिली आणि नंतर तिथल्या सरकारी शाळेमध्ये मुलांच्या शाळेबाबत चौकशी केली. एवढ्या सगळ्यांचा खर्च पाहून गौतमची दमछाटी होऊ लागली. आता तर फक्त सुरुवात होती, अजून भरपूर काही बाकी होतं. गौतमच्या आईने घरातल्या सगळ्यांना समजून सांगितलं. त्यांना पटलं नाही, पण सगळ्यांनी मनावर दगड ठेवला. 2 दिवसानंतर गौतम आपला परिवार घेऊन तिकडे शिफ्ट झाला. नवीन घर पाहून गीताला खूप आनंद झाला. आपल्याला आता कोणाचेही बंधन नाही असे तिला वाटू लागले. घरात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू गीता सोबत घेऊन आली होती. मुले पण नवीन घर पाहून खुश झाली. शेवटी मुलं नवीन काय दिसलं तर त्यांना आनंद होतोच. गीताने तिच्या मनाप्रमाणे किचन सजवलं. खूप वर्षापासून तिचं स्वप्न होतं वेगळं राहण्याचं, ते आज पूर्ण झालं. मुलांचं पण ॲडमिशन झालं, ते पण शाळेत जाऊ लागले. आता गौतमचं कामाचं ठिकाण जवळच असल्यामुळे त्याला धावपळ करायची गरज पडली नाही. राजा राणीसारखा दोघांचा संसार चालू होता. घरात गरज नसताना सुद्धा गीता वेगवेगळ्या वस्तू आणायला लागली, त्यामुळे साहजिकच गौतमचा खर्च खूप वाढला. गौतम आणि गीता त्या घरात येऊन अजून महिना पण झाला नाही, तोपर्यंत गौतमकडे 1 रुपया सुद्धा राहिला नाही. बाहेर राहायचं म्हणल्यावर दुधापासून भाजीपाल्यापर्यंत हिशोब पाहायला लागतो. शेतात भाजीपाला आणि दूध हे सगळं भेटत होतं, पण आता ते सुद्धा विकत आणावे लागत आहे. गीता नेहमी गौतमला पैसे मागत होती. एकटीला घरातील काम होत नव्हती, त्यामुळे तिचं मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागलं. संध्याकाळी खूप थकायची, त्यामुळे त्या घरातली छोटी छोटी काम तिलाच करावी लागत होती. याआधी तिच्या जावा त्यांना जमेल तसे तिला मदत करत होत्या. कधी ओटा पुसणे, कधी गॅस पुसणे, भांडी घासणे, झाडून घेणे, कधी कधी त्या मुलांचा अभ्यास सुद्धा घेत होत्या, त्यामुळे तिला आराम होता. नंतर भांडी घासून ठेवलेली व्यवस्थित मांडणे हे सासूबाई नित्यनेमाने करत होत्या आणि कपड्यांच्या घड्या सुद्धा छोट्या सुनाच्या बाळाला बघत बघत व्यवस्थित घड्या घालून ज्या त्या खोलीमध्ये नेऊन ठेवत होत्या. परंतु इकडे आल्यावर गीताच्या आयुष्यात सगळंच बदलून गेलं. सकाळची जी तिची धावपळ व्हायची ते दुपारपर्यंत येऊन थांबायचे. त्यानंतर दुपारच्या वेळेस गौतम जेवायला येत होता, अजून मग तिला गौतमला जेवायला देण्यात वेळ जात होता. गौतम जेवून गेल्यावर नंतर भांडी पडायची, ती घासायची, सगळं आवरायचं. तिला नुसता कंटाळा आला. 5 वाजेपर्यंत मुले शाळेतून घरी यायचे, मग त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे बनवून द्यावे लागत होते. आधी मात्र मुले शाळेतून आली की ते आपल्या आजीच्या कडेने फिरत होते. आजी शेतातून आणलेले फळे, कधी पेरू, पपई, केळी त्यांना देत होत्या आणि मोठा दीर मार्केटला गेला तर येताना खूप सारे खाऊ घेऊन यायचा. ते खाऊ सगळ्यांनी खाऊन आठवडाभर जात होता. पण आता गीताला प्रश्न पडायचा की रोज रोज शाळेतून आल्यावर लेकरांना काय खायला द्यायचं. मुलांना आता आजीची, आजोबाची, काकाची, काकूची आणि त्यांच्या चुलत लहान आणि मोठ्या भावंडाची आठवण येऊ लागली. त्यांना आता करमत नव्हतं. आता गीताला सुद्धा कळालं की वेगळं राहण्यात सुख नाही, उलट दुःख आहे. गीता राहिलेल्या वेळेत शिवणकाम करत होती, पण तिला आता वेळच भेटत नव्हता, त्यामुळे तिची चिडचिड होऊ लागली आणि आधी गावातल्या बायका तिला समजून घेत होत्या. जरी उशीर झाले तरी तक्रार करत नव्हत्या, परंतु इकडल्या बाया 1 दिवस जरी उशिरा ब्लाऊज शिवून दिला तर
कटकट करत होत्या, त्यामुळे तिच्याकडे आता ब्लाऊज शिवायला कमी येऊ लागले. आधी गीता मशनीवर बसली तर तिला मध्येच उठावे लागत नव्हते, कारण घरात काम करणारे भरपूर माणसे होते. आणि आता घरकाम, शिवणकाम, लेकरांचा अभ्यास, लेकरांचं खाणं पिणं, नवऱ्याचं खाणं पिणं, बाजार, यामुळे तिला रडकुंडी आल्यासारखं वाटू लागलं. गीताने आता मुलांना ट्युशन लावायचा विचार केला. एका मुलाला शिकवण्यासाठी महिन्याला 600 रुपये जात होते, त्यामुळे दोन्ही मुलांचे 1200 रुपये झाले. अजून पैशात भर पडली. गौतमला आता नेहमीच पैशाचं टेन्शन येत होतं, कारण उत्पन्न कमी आणि खर्च जास्त. बघता बघता 6 महिने गेले. आता 6 महिने झाल्यावर गीताला तिच्या जावांची, सासूची, सगळ्यांची आठवण येऊ लागली. त्यांची आपल्याला किती मदत होत होती हे तिला आता समजलं. गौतमला पण आता पश्चाताप होऊ लागला की त्याने विनाकारण गीताचं ऐकलं आणि वेगळं राहण्याचा विचार केला. आता घरातलं सगळं काम मीच करते हा तिचा गैरसमज जो होता तो दूर झाला. पण सगळे मिळून काम करू लागत होती हे तिला आता कळालं. खूप दिवसानंतर गौतम, गीता मुलांना घेऊन आजी आजोबांकडे गेले. आजीला पाहून मुले तिला बिलगली. आता घरात खूप बदल झाला होता. किचनमध्ये सगळ्या वस्तू होत्या आणि घरात सोफा सेट, कपाट सगळं आणलं होतं, कारण गेल्या वेळेस शेतात चांगलं उत्पन्न मिळालं, त्यामुळे हे शक्य झालं. गीताला वाटायचं की घरात जे पण सामान येतं ते माझ्या नवऱ्याच्या कमाईतून येतं, पण तिला आता समजलं की त्यांचे दोन्ही पण दीर त्यांना किती हातभार लावत होते. सासूने आणि दोन्ही जावांनी घराचं घरपण टिकून ठेवलं होतं. गीताची होणारी घालमेल सासूला कळाली होती, पण वेगळं राहण्याचा हा तिचा सर्वस्वी निर्णय होता. आताच्या मुलींना एकत्र परिवारात राहू वाटत नाही. त्यांना कामाचा कंटाळा येतो, त्यांची हौसमौज होत नाही हा त्यांचा गैरसमज. न बोलता सासूने सर्व काही ओळखले होते. सासू गीताला म्हणाल्या की गीता, सर्व व्यवस्थित चालू आहे ना? गीता बळबळच म्हणू लागली, हो आई, सर्व काही चांगलं आहे. सासू म्हणाली, तू गेल्यावर तुझ्या बडबडण्याची सवय झाली होती, ती ऐकायची बंद झाली आणि मुलांची फार आठवण येते. या दोघींनी आता घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या आहेत. आता त्या पण शिकल्या आहेत. कोणा वाचून पण कोणाचं अडत नसतं. सासूने एक प्रकारचा टोमणा गीताला मारला होता. गीताला वाटत होतं की सासूबाईंनी म्हणावं की या आता या घरात राहायला, बाद झालं वेगळं राहायचं, मला करमत नाही. पण सासूबाईने तसं काहीच म्हणाली नाही. जाताना गीताचा पायच निघत नव्हता. तिला आता जाऊ वाटत नव्हतं. 2 दिवस सुट्टी आहे म्हणल्यावर घरचे राहावा म्हणतील, परंतु कोणच तिला राहावा म्हणाले नाही. पण जाता जाता सासूबाई म्हणाल्या की मुलांना राहू दे व त्याचा मोठा काका आणून सोडेल. तिला वाटलं होतं की मला आणि गौतमला पण सासूबाई थांब म्हणतील, परंतु तिला कोणच थांब म्हणाले नाही. ती नाराज होऊन गौतमच्या गाडीवर बसली. आज गीताला पहिल्यांदा सासरची एवढी ओढ लागली होती. पण हे खरे, जोपर्यंत माणूस दूर जात नाही तोपर्यंत त्या माणसाची, त्या घराची किंमत कळत नाही. तिथे पोहोचल्यावर गीता खूप शांत होती. गौतमने तिला विचारलं, काय झालं गीता, तू शांत का आहे? अहो 2-3 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे मला वाटलं की मला राहा म्हणतील कोणीतरी, पण परंतु मला थांबवलं नाही. खूप बदललं आहे व त्या घरात, त्यामुळे मला वाईट वाटलं. गौतम म्हणाला की ते बदलणारच की, कारण आपण पहिल्यांदा बदललो, त्यामुळे तुला ते बदललेले दिसत आहेत. ते तुझ्या विचाराने चालत आहेत. तुला त्या घरात राहायला पसंत आहे का? नाही, या विचाराने ते तुला काही म्हणाले नाही. तुम्ही तेव्हा पण त्याच घराची बाजू घेत होता आणि आता पण त्यांचीच बाजू घेत आहात. गौतम म्हणाला, मी कोणाचीच बाजू घेत नाही. हा, पण जो खरा आहे त्याची बाजू मी नक्कीच घेणार. पण हे खरे आहे गीता, तुझ्याबरोबर तू माझ्या आणि मुलांच्या सुद्धा फार हाल केले. तू मला माझ्या आई वडिलांपासून दूर केलं, माझ्या भावापासून दूर केलं, मुलांना पण त्यांच्या आजी आजोबांपासून, त्यांच्या भावांपासून, चुलत्यांपासून, चुलतीपासून तू वेगळं केलं. आमचं मन तू कधी समजून घेतलं नाही. अहो, खरंच माझं चुकलं. आज मुले त्यांच्या आजीला कसे बिलगली ते मी पाहिले. येताना त्यांनी वळून सुद्धा माझ्याकडे पाहिलं नाही. मुले तिथं खूप आनंदी दिसली. गौतम तिला म्हणाला की बरं झालं, तुझी चूक तुला समजली. यामध्ये खूप काही आलं. अहो, मी काय म्हणते, आपण माघारी जायचं का त्या घरी राहायला? मला इथं आता कोंडल्यासारखं होत आहे. गौतम म्हणाला, हे सोपं नाही.
वेगळं राहण्याचा निर्णय तुझा होता आणि आता जाण्याचा निर्णय पण तुझाच आहे. हे काय खेळ लावला आहे का? जर आपण तिकडे राहायला गेलो तरी तू म्हणणार आहे विनाकारण माघारी आलो, तिकडं होतं तेच बरं होतं. तुझ्या स्वभावाला मी चांगला ओळखून आहे. यानंतर कोणत्याही गोष्टीवरून मला भांडायचं नाही. एकत्र कुटुंबात राहिल्यावर मला कटकट करायची नाही. जर हे मान्य असेल तरच बोल, नाहीतर शांत बस. नाही हो, तसं काही सुद्धा होणार नाही. या 6 महिन्यात मला खूप समजलं आहे. हे बघ, आपण जाऊ माघारी, पण मुलांची शाळा किती वेळा आपण बदलणार आहे? जोपर्यंत मुलांच्या शाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला जाता येत नाही. एकदाच्या मुलांच्या परीक्षा संपल्या. खूप आतुरतेने गीता परीक्षेची वाट पाहत होती. त्यानंतर गीताने सगळ्यांची हात जोडून माफी मागितली. तिला एकत्र कुटुंबाचा अर्थ समजला की किती छान असतं एकत्र कुटुंबात. सगळ्यांशी मिळून केलेली कामं, त्यातली गंमत आणि आपलं म्हणून करणार, हे सगळं तिला कळाले. तिच्या घरच्यांनी सुद्धा खूप मोठ्या मनाने तिला माफ केलं. खरं तर एकत्र कुटुंबात काम आणि खर्च यामुळे नेहमी भांडणे होत असतात. गीता आणि गौतम त्यांचा पसारा घेऊन त्यांच्या हक्काच्या घरी आले. यानंतर ते सगळे आनंदात राहू लागले. गीताच्या मनातील सगळे गैरसमज सगळे दूर झाले होते. त्यामुळे ते आपल्या एकत्र कुटुंबासोबत आनंदित होती. आणि तिच्या 2 जावा संध्याकाळी कामावरून कंटाळून आल्या तर गीता त्यांना काम करून देत नव्हती. ती आता सगळी कामं करू लागली. त्यामुळे पूर्ण कुटुंब आनंदित होतं. घरातली एक जरी व्यक्ती गीतासारखी असेल तर घर तुटायला वेळ लागत नाही. त्यामुळे कोणता पण निर्णय घ्यायचा असेल तर विचार करून घ्यावा, नंतर पश्चाताप करून काहीच फायदा नसतो. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.